हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत सगळे. मित्वा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण इथे एका बटाट्यापासून आणि एका गाजरपासून एक नवीन रेसिपी तयार करणार आहोत. तर पहा, इथे मी एक बटाटा घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा तो सोलरच्या साहाय्याने सोलून घेणार आहोत. आता लहान मुलांची शाळा सुरू झालेली आहे, तर सकाळच्या टिफिनची खूप गडबड होते आणि रोज रोज लहान बाळांच्या टिफिनसाठी काय द्यायचं असा प्रश्न पडतो. म्हणून आपण इथे एक हेल्दी आणि पौष्टिक आणि त्याचबरोबर झटकन आणि पटकन होणारी रेसिपी पाहणार आहोत. तर पहा, इथे बटाटा आपला व्यवस्थित असा सोलून झालेला आहे आणि गाजरसुद्धा एक मी मस्त असं सोलून घेतलेला आहे. आता आपण बटाटा किसून घेऊयात. तर पहा, इथे आपल्याला एक छोट्या किसणीच्या सहाय्याने बटाटा किसून घ्यायचा आहे. मोठ्या किसणीच्या सहाय्याने आपल्याला इथे बटाटा किसून घ्यायचं नाही. म्हणजे आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला इथे बटाटा बारीक किसलेला पाहिजे. तर पहा, इथे आपला बटाटा असा मस्त किसून झाला आहे. आता आपण बटाटा हा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण भरपूर असतं, म्हणून आपण इथे बटाटा किसून झाल्यावर सुद्धा 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहोत. तर पहा, इथे आपण आता बटाट्यामधलं सर्व पाणी गाळून काढूयात. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे बटाटा पिळून सुद्धा घेऊ शकता. तर पाहू शकता तुम्ही, मस्त असा बटाटा सुट्टा असं झालेला आहे. त्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे. आता आपण जो गाजर सोलून घेतलेला आहे तो गाजर किसून घेऊ. तर पहा, ही रेसिपी आपण 2 जणांसाठी करतोय, म्हणून आपण फक्त इथे एक बटाटा आणि एका गाजरचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी अजून 2 जणांसाठी वाढवायची असेल तर तुम्ही बटाट्याची आणि गाजरची क्वांटिटी वाढवून तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. तुम्हाला जर पाहिजे असेल तर पालकची भाजी असते ती स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेऊन बारीक चिरून तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकता. म्हणजे आपण जी रेसिपी तयार करतो ते अजून पौष्टिक होईल. तर पहा, इथे गाजरसुद्धा मस्त असा किसून झालेला आहे. आता आपण इथे 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घेणार आहोत. लसूणच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला इथे या किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे लसूणच्या पाकळ्या ठेचून घेऊ शकता. जर तुमच्याकडे हिरव्या मिरचीची आणि लसणाची जर पेस्ट करून ठेवली असेल तर ती वापरली तरी चालेल. तर पहा, इथे आपलं लसूणसुद्धा मस्त किसून झालं आहे. आता आपण इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात. त्यानंतर आपण इथे चवीपुरती चिली फ्लेक्स घालून घेऊ. आपण ही रेसिपी लहान मुलांच्या टिफिनसाठी करतोय, म्हणून इथे चिली फ्लेक्स फक्त आपण चवीसाठी वापरली. त्यानंतर पाव चमच मीठ आणि पाव चमच हळद घालून घेऊ. आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं स्पूनच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ. रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पहा, इथे आपण ही सकाळी टिफिनसाठी रेसिपी करणार आहोत. तर काही गडबडीमध्ये इथे तुम्ही चवीनुसार मिरची पावडरचा वापर केला तरी चालेल. तर पहा, रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे आणि त्याचबरोबर झटकन आणि पटकन होणारी सुद्धा आहे. म्हणून आता ही रेसिपी अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. बटाटा, गाजर हे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर पहा, आपल्याला इथे एका पसरट भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी 4 जणांसाठी करायची असेल तर तुम्ही इथे 2 वाटी गव्हाचं पीठ वापरून बटाट्याचं आणि गाजरचं प्रमाण वाढवून तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊ. त्यानंतर आपण गाजर आणि बटाटा किसून त्याचं जे सारण केलं होतं ते पिठामध्ये घालून घेऊ. त्यानंतर बघा, अगदी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, कारण की बटाट्याला पाणी सुटतं. म्हणून आपण इथे थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पहा, 4 ते 5 चमच इथे पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जसं आपण रोज चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे. फक्त आपण इथे जास्त पाण्याचा वापर करणार नाही. तर पाहू शकता तुम्ही, मस्त असा आपला हा पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता आपण हाताला थोडंसं तेल घेऊन हे पीठ परत एकदा मळून घ्यायचं. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे पीठ मळत असताना फक्त 4 ते 5 चमच पाण्याचा वापर केलेला आहे. जास्त पाण्याचा वापर करू नका, नाहीतर मग ही रेसिपी आपली फसू शकते. म्हणजे हे पीठ पातळ होऊ शकतं आणि आपण जी रेसिपी तयार करणार आहोत ती रेसिपी व्यवस्थित होणार नाही. चला, आता आपण हे पीठ एक 10 मिनिटासाठी मुरायला ठेवू. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही, मस्त असं आपलं हे पीठ मुरलेलं आहे. आता आपण या पिठाचे गोळे तयार करून घेऊ. तर पहा, सकाळची खूप घाई गडबड असते, तर अशा वेळेस तुम्ही पीठ मुरायला नाही ठेवलं तरी चालेल.
पटकन अशा पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून तुम्ही ही रेसिपी तयार केली तरी चालेल. नाहीतर मग पीठ मळून झाल्यानंतर दुसरं कोणतं तरी काम करायचं आणि तोपर्यंत हे पीठ मुरलं जातं. त्यानंतर आपण इथे कोरड्या पिठाच्या सहाय्याने आपण रोज जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने ही चपाती लाटून घ्यायची. तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण हलक्या हाताने ही चपाती लाटून घेऊ. तर पहा, थोडे थोडे पीठ लावून आपण हा पराठा लाटून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही, मस्त असा आपला हा पराठा लाटून झाले. आता आपण इथे गॅसवर तवा ठेवला आणि तवा व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्याच्यावर पराठा पसरून घेऊ. आता आपण स्पूनच्या सहाय्याने पराठ्याच्या साईडला थोडं थोडं तेल सोडून घेऊ. आपल्याला इथे जास्त तेलाचा वापर करायचा नाही, थोड्याच तेलामध्ये हा पराठा भाजून घ्यायचा आहे. जसं आपण चपाती भाजतो त्या पद्धतीनेच आपण इथे गॅसची फ्लेम फास्ट ठेवून आपण हा पराठा भाजून घेऊ. तर पहा, अर्ध्या मिनिटातच पराठ्याची एक बाजू मस्त अशी शिजली. आता आपण स्पूनच्या सहाय्याने पराठ्याच्या साईडच्या बाजूला थोडं थोडं तेल सोडून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता. अर्ध्या मिनिटातच आता आपण पराठ्याला पलटी मारून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे एका मिनिटातच मस्त असा आपला हेल्दी पराठा तयार झाले आहे की नाही. झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे. आता आपण हा पराठा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर पहा, आपल्या इथे दुसरा सुद्धा पराठा मस्त असा लाटून झाले. आता आपण हा सुद्धा पराठा याच पद्धतीने भाजून घ्यायचं. आता आपण थोडंसं तेल सोडून घेऊ. ही रेसिपी थोडी डिटेलमध्ये सांगितली म्हणून तुम्हाला ही रेसिपी मोठी वाटली, पण सकाळच्या काही गडबडीमध्ये तुम्ही बटाटा किसून घेऊन, गाजर किसून घेऊन आपण त्याच्यामध्ये आवडीनुसार मसाले घालून त्याचं सारण तयार करून तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असं मळून त्याचा छान असा पराठा लाटून घेऊ शकता. आता आपण ही रेसिपी मीतला टेस्ट करायला देऊ. तर पहा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पराठे तयार करून पहा आणि रेसिपी कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे तुम्ही लहान बाळांचा हेल्दी आणि पौष्टिक टिफिन बनवू शकता. अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करून पहा, लहान मुलंसुद्धा खूप आवडीने आणि खूप खुश होऊन खातात. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजूनसुद्धा भाज्या ॲड करू शकता, म्हणजे पालकची भाजीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.